21 मे रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास वाठोडा शुक्लेश्वर परिसरात मुसळधार पावसाने वार्ड क्रमांक 5 मधील घरांमध्ये पाणी शिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे। भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून नाल्यांच्या अभावामुळे त्रस्त आहेत। दर पावसाळ्यात घरात पाणी शिरते, घरगुती साहित्याचे नुकसान होते, आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात। या परिस्थितीबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार सूचना करूनही योग्य ती उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे। या घटनेची माहिती मिळताच सरपंच मोहम्मद रिजवान घटनास्थळी दाखल झालेत। त्यांनी पाहणी करून लवकरच वार्ड क्रमांक 5 मध्ये नाल्यांचे बांधकाम करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे। 40 वर्ष झाले इथं राहिले आणि आम्हाला त्रास आहे 30 वर्षापासून या पाण्याचा। आणि दरवर्षी आमचं हेच रोणं आहे की पाण्याचा आमच्याला बंदोबस्त करून द्या, पाण्याचा आमचा बंदोबस्त करून द्या। वारंवार आम्ही सांगत आहे ग्रामपंचायतले, पण ग्रामपंचायत फक्त शिवासन देते आम्हाला, हो करतो, पण कोणी करायला तयार नाही आहेत। येतात इथंसा पाहतात आणि निघून जातात। आम्हाला रोज आणि रातच्यानं आम्हाला जागा लागते, पाण्याला पाहा लागते आणि कुठं घुसते काय घुसते आणि वारंवार आम्हाला पाणी फेका लागते घरातून। लेकरं बाळाच्या वाका सुद्धा गाद्या सुद्धा ओले होतात। काय घरात घुसलं आमच्याला सगळं भांडे कुंडे आमच्याले सबन तरंगाले लागले। आम्ही उचलून ठेवायला लागलं तरी पाणी रोखायचं का हे नव्हतं। वारंवार मागणी आहे आमच्याली का आम्हाला नाल्या काढून द्यावा, नाली काढून द्या। दरवर्षी येतात आम्हाला शिवासन देतात की हो करतो, पण करायचं काही नाही आहे। आता बघावं लागेल की प्रशासन फक्त आश्वासन देणार की कृतीही करणार। काल जे पाणी झालेलं आहे त्या पाण्याचा एवढा प्रवाह होता की पाणी खूप इथं रोडवर जमलं आणि त्या पाण्याला मार्ग न मिळाला नाही, म्हणून माझ्या घरामध्ये पाणी घुसलं आणि इथं नालीची पर्याय व्यवस्था नसल्यामुळे हे पाणी आतमध्ये माझ्या घरात शिरलं। त्यामुळे नुकसान झालं आणि या पाणी जायचा मार्ग कुठंतरी मिळाला पाहिजे आम्हाला। याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायतला निर्णय मागत आहे। ग्रामपंचायत म्हणत आहे उद्या करू, नंतर करू, परवा करू असं आम्हाला टोलेबाजी देत आहे। आम्हाला रहिवासी इथं अंदाजे 20 ते 25 वर्ष झालेलं आहे। इथं राहण्याला आलेलो आहोत आम्ही। त्यापासून काहीच ग्रामपंचायतची म्हणजे दखल कोणीच घेतली नाही आहे ग्रामपंचायतच्या लोकांनी, म्हणून आज आम्हाला हे अनुभव म्हणजे याच्यातून आम्हाला जावं लागत आहे। आम्ही ग्रामपंचायतला वारंवार अर्ज दिले, त्याच्यानंतर तंटामुक्तीला सांगितलं, कोणीच याच्यात दखल घेत नाही आहे, म्हणून हे आज परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे। सरपंच आले होते इथं, सरपंचांनी हेच सांगितलं तात्पुरती नाली काढून देतो, अजूनपर्यंत नाली काढली नाही आहे। हे आता सुरुवात आहे फक्त पाण्याला, पावसाळा अजून 4 महिने बाकी आहे, अजून बिकट परिस्थिती येऊ शकते। सरपंच येत आहे, ते सांगत आहे नाली काढून देऊ, पाणी काढून देऊ। आजपर्यंत कुठंच काही सरपंचांनी आणि ग्रामपंचायतच्या सदस्यांनी काहीच केलं नाही।